नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो, आमच्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत. आणि तुम्ही आज आला आहेत हे माझ्या स्वतःच्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये. नेहमी आपण द्राक्ष बागेविषयी चर्चा करत असतो, वेगवेगळ्या अडचणीवरती व्हिडिओ करत असतो, परंतु आज मी मात्र तुम्हाला आमची बाग दाखवणार आहे. आणि सगळ्यात आवडता ह्या माझ्या मळ्यातला हे आमचं वडाचं झाड. हे झाड जणू माझी वाट बघतंय असं मला नेहमी वाटतं. हा आमचा सुधाकर, हा आत्ताच खाली झालाय. एक्सपोर्टलाच असतो माझा भाग. आणि गोल व्हरायटीमध्ये तर प्रत्येक शेतकऱ्यानं एक्सपोर्टच केला पाहिजे. आजकाल थॉम्सनला 15, 20, 25 रुपयापर्यंत बाजार आली आहे, तरी शेतकरी लोकलच करायचं असा अट्टास का करतो हे मला समजत नाही. एक्सपोर्ट म्हटलं की फार खर्च येतो सर, होत नाही, अडचणी खूप, रेसिड्यूची अडचण, पेपर लावायची अडचण, अडचणी आहेच. कुठलाही शेती व्यवसाय, कुठलाही पीक हे अडचणीशिवाय ते पीक करता येणार नाही. सुधाकर, ही खास आपण एक्सपोर्ट केली. त्यानंतर हा थॉम्सन, आणि हे आमचे देवदास भाऊ, हे इथली सर्व शेती सांभाळतात. आता ते दाखवतील ही बाग त्यांनी कशी केली ती. हा थोडा वरचा बराडाचा भाग असल्यामुळे इकडे पेपर लावलेले आपण. पेपर पण जस्ट सहज आता एक 10 दिवसापूर्वीच लावलेले, बघू शकता घर. आता आपण मेन दोगडा प्लॉट तिकडे जाऊया. तर मित्रांनो, हा माझा 3 एकरचा थॉम्सनचा प्लॉट आहे. अगदी 18-20 ची द्राक्ष साईज आहे. शुगर पण चांगली आली आहे आणि आजच त्याचा सॅम्पल गेलाय. पुढच्या 4-5 दिवसामध्ये ते हार्वेस्टिंग होणार आहे एक्सपोर्टची. तर मित्रांनो, ही माझी 3 एकरची बाग आहे. पहिले 2 प्लॉट एक्सपोर्टसाठी माल काढलेले. मी म्हणत होतो की ज्या गोल व्हरायटी आहेत त्या तर शेतकऱ्यांनी 100% माझा माल एक्सपोर्ट कसा होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. परंतु शेतकरी बंधू नेहमी सांगतात की रेसिड्यूची अडचण, मिलीबग आला, मग ते पेपर लावायची अडचण, क्रॅकिंगची अडचण. मित्रांनो, तुमची लोकलची बाग असो की एक्सपोर्टची बाग असो, तुमची 14-15 साखर आल्यानंतर दव धुकं आलं, पाऊस पडला, तर त्या ठिकाणी क्रॅकिंग होण्याचं प्रमाण ही कुठली व्हरायटी असो हे असणारच आहे. ठीक आहे, क्रिम्सन आणि काही ज्या चांगल्या व्हरायटी आहेत तिथे मात्र तुम्हाला पावसामुळे लगेच क्रॅकिंग दिसणार नाही. पण तुमच्याकडे थॉम्सन, सोनाका, ब्लॅक, शरद, जम्बो, पर्पल याच्यामध्ये सहज तुमच्याकडे क्रॅकिंग दिसते. तर हा माझा बाग अतिशय सुंदर आहे, अतिशय चांगली कॅनोपी झालेली आहे. घराच्या पुढे 10-10, 12 पानं अशी आहेत. मित्रांनो, ही माझी बाग तुम्ही बघितली असेल, अतिशय चांगली साईज आहे. 17, 18, 20 पर्यंत साईज आहे. हिरवेगार असे मणी आहेत, चांगली साखर आहे, चांगला गर आणि THS देखील आहेत. आणि ह्या प्लॉट हा एक्सपोर्टसाठी आहे आणि ह्या प्लॉटला मी पेपर लावलेले नाही, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास काढलेला आहे. ही जमीन म्हटली तर फार खोल, काळी, कसदार किंवा मध्यम पोयटाची अशी नाही आहे. ही हलकी मुरमाड रानाची जमीन आहे आणि आजूबाजूला थोडेसे बरड डोंगर आहेत आणि त्यामुळे काळ्या जमिनीपेक्षा इकडे चटका जमिनीचा तापमान झपाट्यानं वाढलेलं असतं किंवा अशा जमिनीमध्ये तापमान वाढून माल देखील पिवळा पडायचे चान्सेस असतात. परंतु चांगली जर कॅनोपी केली तर आपल्याला पेपर लावायची गरज नाही. बरेच शेतकरी एक्सपोर्टला पेपर लावणं, पेपर काढणं, पेपरचा खर्च असा कमी कमी 20-25 हजार रुपये एकरी खर्च होत असतो आणि त्यामुळे बरेच शेतकरी हे एक्सपोर्ट करण्यासाठी कच खातात. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे की माझी बाग ही 100% एक्सपोर्टसाठी तयार झालेली आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही पेपर लावलेले नाही. थोडंसं तुम्ही बघितलं येताना तर ते अगदीच मुरमाड हलकी खडकाळ जमीन आहे. तिथं थोडंसं जमीन तापल्यानंतर देखील त्याचं परिवर्तन होऊन तिथे जास्त प्रमाणात बाग पिवळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये तिथे फक्त 1 बिघाभर पट्टा असेल, तिथे मी पेपर रॅपिंग करून घेतलेले आहे. तर एक्सपोर्ट करायची म्हणजे पेपर लावलेच पाहिजे असं काही नाही. दुसरी गोष्ट आहे की काही ठिकाणी फक्त इरिगेशन मॅनेजमेंट आणि कॅनोपी मॅनेजमेंट करून तुमची बाग एक्सपोर्ट होईल असं काही नाही. तर तुम्हाला चांगलं कॅनोपी नियोजन, चांगलं लोडचं नियोजन, चांगलं इरिगेशन मॅनेजमेंट हे करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर चांगलं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन, थोडक्यात एकात्मिक खत नियोजन देखील तुम्हाला करावं लागणार आहे. ह्या बागेला मी जवळजवळ 4 ते 5 वेळेस फ्लड पाणी दिलं असेल. देवजन, किती वेळेस पाणी दिले आपण? 4 वेळेस. 4 वेळेस मोकळं पाणी दर 15 दिवसामध्ये. तुम्ही बघत असाल की इथे पाणी दिलेलं आहे. इथे पाणी दिल्याच्या खुणा आहेत.
थोडी जमीन उताराची आहे, पाणी बसत नाही, तरी पण आम्ही पाणी देऊन थोडंसं मायक्रो क्लायमेट आपल्या प्लॉटमध्ये जर आर्द्रता असेल तर तिथं पानांना आणि मुळी चालण्यासाठी देखील मदत होती. आणि एक प्रकारचं थोडासा गारवा किंवा मायक्रो क्लायमेट म्हणजे जे आजूबाजूची हीट येऊन झाड स्ट्रेसमध्ये जातं तसं न होता एक मायक्रो क्लायमेट तयार होऊन झाडाला एक प्रकारची लक्झरियस क्लायमेट किंवा एसीचं क्लायमेट मिळतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो एक फ्लडचा आपला अतिशय उपयोग होत असतो. किंवा 100% जमीन आणि 100% मुळी चालवण्यासाठी ज्या ठिकाणी डबल ट्रिपची आपल्याला खर्च करायचा नाही त्या ठिकाणी तुम्ही फ्लड इरिगेशन करू शकता किंवा काळ्या जमिनीमध्ये गल्ल्यात गल्ले इरिगेशन देखील करून 100% रूट झोन हा ऍक्टिव्ह आपल्याला ठेवता येतो. तर इरिगेशन मॅनेजमेंटच्या बाबतीत फ्लड इरिगेशन किंवा नागरतासानं इरिगेशन किंवा डबल ड्रिप लाईननं इरिगेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. 100% जमीन आणि 100% रूट झोन हा ऍक्टिव्ह ठेवला तर तुम्हाला अशी 100% बाग एक्सपोर्ट व्हायला फार काही अडचण राहणार नाही मित्रांनो. आता जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजेच एकात्मिक खत नियोजन. याच्यामध्ये तुम्ही बघितलं शेणखत भरपूर आहे. जून जुलै ऑगस्टमध्ये आम्ही आहे ते तण, ही बरड्याची जमीन आहे, इकडे भरपूर तण उगवतात आणि हे तण आम्ही थोडीशी कळ मारतो असं म्हटलं तर चालेल. गवत वाढल्यानंतर लगेच त्या ठिकाणी तणनाशकाचा वापर न करता गवत चांगलं वाढू देतो आणि त्याची कापणी करून टाकतो. देवजन कापणी केली होती की आपण कापून टाकलं होतं की तणनाशक मारलं होतं नंतर तणनाशक मार पहिलं ते असं उपटून घेतलं ना. पहिल्या वेळेस आम्ही गवत उपटून घेतलं, कापून भोदव टाकलं. नंतर दुसऱ्यांदा परत ते गवत पावसाळाच असतो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, त्यावेळेस परत दुसऱ्यांदा गवत उगवतं. त्यावेळेस मात्र आम्ही छाटणीच्या आधी एकदा तणनाशक फवारणी केलंय. आम्ही पण तणनाशक मारतो, परंतु एकदा कापणी त्याच्यानंतर दुसऱ्यांदा परत गवत उगवल्यानंतर त्यावेळेस मात्र आपण सप्टेंबरमध्ये तणनाशक फवारणी करतो. याचबरोबर अजून एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की आम्ही ह्या पिकासाठी किंवा ह्या बागेसाठी दाणेदार खतांचा भरपूर असा वापर आम्ही केलेला आहे. याच्यामध्ये सुपर फॉस्फेटचा वापर केलेला आहे, याच्यामध्ये DAP खताचा वापर केला आहे, याच्यामध्ये 24 खताचा वापर केला आहे, याच्यामध्ये SOP खत, त्याचबरोबर MOP, ह्या 5ही दाणेदार खतांचा आम्ही पुरेपूर असा वापर ह्या पिकामध्ये केला आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही वॉटर सोल्युबल खतं वापरत नाही का? हो, मी 13-0-45 फक्त अर्धी ती 1 बॅग एकरी, 0-32 अर्धी ती 1 बॅग एकरी एवढंच खत वॉटर सोल्युबल मधून मी घेतलेलं आहे. बाकी सर्व खतं हे दाणेदार खतामधून घेतलंय आणि त्यामुळे ह्या बागेचा फर्टिलायझरवरचा खर्च अतिशय कमी झाला आहे आणि तेच सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय. म्हणजे अगदी दाणेदार खतं देऊन देखील तुम्हाला अशी बेस्ट क्वालिटी 100% एक्सपोर्ट असणारी क्वालिटी तुम्हाला मिळू शकते. तर मित्रांनो, तुम्ही कॅनोपी बघू शकता. कॅनोपी अतिशय सुंदर आहे. कॅनोपीसाठी पानं हिरवेगार राहण्यासाठी आम्ही युरिया, अल्गामिट्स आणि विपुल, तसेच युरिया, अल्गामिट्स आणि कॅटलायझर GA बरोबर 15 ते 20 ppm GA बरोबर 2 ते 3 स्प्रे घेतले होते. त्याचाही फायदा साईज आणि कॅनोपी हिरवेगार राहण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे कॅनोपी चांगली तर प्रकाश संश्लेषण चांगलं, आणि प्रकाश संश्लेषण चांगलं तर वेलीमध्ये अन्न निर्मिती चांगली, स्टोरेज चांगलं, आणि त्याचाही फायदा साईज, साखर, गर आणि किपिंग क्वालिटीसाठी आम्हाला मिळालेला आहे. तुम्ही घड बघू शकता आणि त्याचबरोबर ही कॅनोपी देखील तुम्ही बघू शकता. ही पूर्व पश्चिम लाईन आहे, परंतु कॅनोपी चांगली असल्यामुळे बंच वरती सूर्यप्रकाश डायरेक्ट येत नाही आणि त्यामुळे बाग किंवा द्राक्षाचं वरचं शोल्डर पिवळे व्हायचा काही संबंध नाहीये. तर अशी कॅनोपी असेल तर तुम्ही पेपर लावणे देखील टाळू शकता. मित्रांनो, ही आरामात 18-20 ची साईज असलेली द्राक्ष आहेत. प्रत्येक बंच आम्ही हा छोटा केलेला आहे आणि घडामध्ये मणी देखील अतिशय उत्तम अशा पद्धतीनं मोकळा घड, व्हेरिएशन नाहीये, एक सारख्या उंचीचा घड, मोकळा घड, क्लीन बेरी, 18 ते 20 साईज असलेली, 16 ते 17 शुगर असलेली अतिशय उत्तम बाग ही तयार झालेली आहे. तुम्ही म्हणाल की तुम्ही सर तुमच्याच बागेची स्तुती करता, परंतु असं नाही की खरंच आपण जर ठरवलं तर तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारची शेती 100% एक्सपोर्ट असणारी द्राक्ष करू शकता.
आणि ही सगळं मेहनत ह्या देवीदास भाऊंनी, आमचे बंधू प्रभाकर शिंदे यांनी ही मेहनत केली आहे. आणि कमी खर्चाची द्राक्ष शेती आपल्याला करावा लागणार आहे, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलाय. अजून हा पुढचा 8 दिवस हा बाग असणार आहे. आजच शॅम्पलला गेलंय, पुढच्या 4-5 दिवसात शॅम्पल ओके होईल. नक्कीच 2 ते 3 डिटेक्शन असणार आहे, त्याच्यावरती असणार नाही. आणि रेसिड्यूच्या बाबतीत एक्सपोर्टसाठी खूप हेच केमिकल वापरा आणि खर्च वाढतो असं अजिबात नाही. तर रेसिड्यू चेक करताना, रेसिड्यूचं नियोजन करताना आपला खर्च कमी होतो आणि योग्य ठिकाणी, योग्य किडीवरती, योग्य रोगावरती प्रॉपर असं औषध जातं, प्रॉपर असा डोस जातो. त्यामुळे आपली खर्चात बचत देखील होते. तर मित्रांनो, सर्व थॉम्सनच्या बागायतदारांना माझं कळकळीचं आव्हान आहे की एक्सपोर्टविषयी घाबरून न जाता आपल्याला एक्सपोर्टची द्राक्ष करणं अत्यंत काळाची गरज आहे. आणि आता 15, 20, 25, 30 रुपयामध्ये जर तुम्ही तुमची लोकलची द्राक्ष विकणार असाल तर तुमची द्राक्ष शेती ही तोट्यात जाईल. आणि मग उगाच इतर घटकांना नावं ठेवण्यापेक्षा मुळात दोष आपला आहे हे आपण समजून घेत नाही. तर खूप मोठं पोटेन्शियल एक्सपोर्टसाठी आहे आणि एक्सपोर्टची द्राक्ष तुमच्याकडे देखील अशीच पद्धतीनं तयार होऊ शकतात. तुमची बाग 90-100% एक्सपोर्ट होऊ शकतो. तुम्ही कधी पुढच्या आठवड्यामध्ये, पुढच्या 30 तारखेपर्यंत नक्कीच ही बागेमध्ये द्राक्ष असतील. 30 तारखेपर्यंत तुम्ही कधी आमच्या बागेत, आमच्या प्लॉटला व्हिजिट करू शकता आणि कमी खर्चाची एक्सपोर्टची द्राक्ष शेती तुम्ही कधी बघू शकता. धन्यवाद.